वंचित आघाडी म्हणजे वंचितांना सत्तेपासून दूर ठेवणारी आघाडी असल्याची टीका रामदास आठवले यांनी केली आहे। न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलंय। आपल्या खास शैलीत रामदास आठवले यांनी शरद पवार यांच्यावर कवितेच्या माध्यमातून टीका देखील केली आहे। प्रकाश आंबेडकरांचा प्रयोग म्हणजे वंचित आघाडी म्हणजे वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी आघाडी आहे। परत एकदा सांगा तुम्ही, परत एकदा सांगा ते। नाही म्हणजे वंचित समाज जो आहे त्या समाजाला सत्ता मिळवून देण्याचा त्यांचा प्रयोग चांगला आहे, पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे की मतं खाण्याचं जे काम आहे ते काम त्यांनी केलं, पण वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी आघाडी म्हणजे वंचित आघाडी आणि वंचितांना सत्ता देणारा पक्ष म्हणजे माझा पक्ष रिपब्लिकन पक्ष। थोडी घासेना वळूया पुढल्या बातमीकडे। सध्याच्या राज्याच्या राजकारणात पवारांच्या वातावरणात चांगलेच आरोप प्रत्यारोप रंगतात। या हातवाऱ्यांवर रामदास आठवलेंनी कवितेच्या माध्यमातून मार्मिक भाष्य केलंय। आत्ताच्या प्रचलित वादांवर तुम्ही काय भाष्य कराल? पैलवान आणि नटरंग याच्यावर जास्त चर्चा चालू आहे, तुम्ही काव्यातून कसे व्यक्त व्हाल त्याच्यावर? नाही तर मी एवढं सांगतो की तुम्ही कितीही केलेत वेगळे वेगळे हात वारे, तुम्ही किती केलेत वेगळे वेगळे हात वारे, तरी बुलंद होणार आहे जय भीम व जय महाराष्ट्रचे नारे। महायुतीत उघडणार आहे सत्तेची दारे, महायुतीत उघडणार आहे सत्तेची दारे, कारण देशभर आहे नरेंद्र मोदी यांचे वारे। वा। भाजप सेनेची जमलेली आहे जोडी, भाजप सेनेची जमलेली आहे जोडी, म्हणूनच आरपीआयची पुढे जात आहे गाडी। वा। भाजप सेनेची जमलेली आहे जोडी, म्हणूनच पुढे जात आहे आरपीआयची गाडी। मला माहिती आहे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची नाडी, मला माहिती आहे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची नाडी, आणि म्हणूनच मला मजबूत करायची आहे माझी भीमवाडी। वा। भाजपची 5 रुपयाची थाळी आणि शिवसेनेची 10 रुपयाची थाळी, भाजपची 5 रुपयाची थाळी आणि शिवसेनेची 10 रुपयाची थाळी, मी देतो दोघांनाही टाळी। वळूया पुढल्या बातमीकडे। आम्हीही मातीतील कुस्ती खेळणारे आहोत आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तेल लावलेले फोटो प्रसिद्ध करावेच, म्हणजेच एकदा कळू द्या की तेल लावल्यावर कसे दिसतात असा टोला लगावत आणि हसू आवरत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या तेल लावलेल्या फोटोच्या कल्पनेचं जयंत पाटील यांना आपलं हसू मात्र आवरता आलेलं नाहीये। देवेंद्र फडणवीस हे तेल लावून तयार आहेत असं सांगतात। एक फोटो प्रकाशित व्हावा आणि महाराष्ट्राला कळू दे की तेल लावल्यावर तेल लावल्यावर देवेंद्र फडणवीस कसे दिसतात हे महाराष्ट्राला एकदा त्यांनी सांगावं। आम्ही त्या पद्धतीने तयार आहे। कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचाराकरता खरडा इथं अजित पवार यांनी जाहीर सभा घेतली आहे। या सभेत खास ग्रामीण शैलीत अजित पवारांनी विरोधकांना इशारा दिलाय, मी आरेला कारे म्हणणारा माणूस आहे आणि त्यामुळे जर कोणी दम दिला आणि रात्री 12 वाजता कार्यकर्त्यांकरता सुद्धा धावून गेलेला माणूस आहे असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं। कर्जत जामखेडच्या परिसरामध्ये काही गटामध्ये काही दबाव आहे, काही दहशत आहे। काय दहशत आणि दबाव? आम्ही काय असं तसं इथं आलोय का? त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो, जे अशा पद्धतीची दादागिरी गुंडगिरी करतील ना, ज्या गावच्या बोली असतात त्याच गावच्या बावळी असतात। आम्ही काय बांगड्या लागलेले नाहीये। जर कोणी केसाला धक्का लावला ना, मग त्यांच्याकडे बघून घेईल।